आय डोंट नो एनिथिंग. आय डोंट नो एनिथिंग. मला माझी माया परत हवी आहे. बस बस मॉम, मला माहित नाही, मला माहित नाही. मला तुम्ही काही करा, कसंही करा, काही करा, मला माहित नाही. मला माझी माया परत हवी आहे. माझी माया मला परत हवी आहे. काय एवढा अकरा साडेपाळा करतोय तू? अहो बघा कसा वागतोय. आले आले महारथी आले. डॅड, तुम्ही काही कामाचे नाही आहात. या घरामध्ये फक्त फुकट खायचं इतकंच काम आहे तुमचं. अजित, तोंड सांभाळून बोल. बाप आहे मी तुझा. बाबा आहे ना तुम्ही माझे. डॅड आहात ना तुम्ही माझे. एकुलता एक मुलगा आहे मी तुमचा. मी सॅड झालोय, पण तुम्हाला त्याचं काय पडलंय का? तुमच्या मुलाची बायको ती हरवली आहे. ती सापडत नाहीये. तुम्ही जा तिला शोधून आणा. तुम्ही तिला शोधलं नाही ना तर मी या घरामध्ये काही खाणार नाही. मी नाही खाणार. मग इतके दिवस जेवतोयस त्याचं काय? बघितलंस मॉम, बघितलंस मी सॅड आहे इकडे. मी इमोशनल झालोय आणि 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 डॅडला जोक सुचतात असं वाटतं तुम्ही माझ्या बरोबर. मी नाही राहू शकतो माझ्याशिवाय. तुम्हाला कळत का नाही? आय कांट लिव्ह विदाउट हर. मी जगूच शकत नाही तिच्याशिवाय. मग मरून जा. मरून जाऊ? मरून जातो. मरतो मी. काहीतरी काय सांगताय? मी मरतो. अजित? तुम्ही मायाला आणलं नाही ना? आणलं मी सुसाईड करणार. हा मरून जा. मी मरे ना. मी खरंच मरेन. हे बघ मॉम, मी मरून जाईन. मी अजित खाली ठेव. आधी खाली ठेव. नाही, मूर्ख नाही. माझं खरं प्रेम आहे मायावरती आणि मला ते प्रूव्ह करावं लागणार. मी प्रूव्ह करणार. मी कर प्रूव्ह कर. मग हो मी अजित नाही. अजित नाही. मी नाही मरणार. मी नाही मरणार. घाबरलास ना? हा, घाबरलो नाही. मी घाबरलो ना. मला माया पाहिजे ना. माझी माया. मी नाही जगू शकत मॉम. मी पाया पडतो तुझ्या मॉम. मला प्लीज माया आणून दे ना. मी जगू शकत नाही तिच्याशिवाय. मॉम मला प्लीज आणून दे ना माया. मी पाया पडतोय ना मॉम तुझ्या. प्लीज माया पाहिजे मला मॉम. चला, स्वार्थासाठी का होईना शेवटी आईच्या पाया पडलाच असतो. मम्मी तुम्ही थांबा हो जरा. थांबा जरा. आणि तू पण शांत हो. आपण काहीतरी करूया. काय करूया? काय करूया? आपण प्लॅनचेट करूया. प्लॅनचेट कर. नाही प्लॅनचेट नसतं करायचं. मी सांगतो तुला. जी माणसं मरतात ना मॉम, त्यांचा आत्मा बोलवायला आपण प्लॅनचेट करतो. आपण तर मायाला शोधणार आहे ना. माया मेली नाही माझी. अरे हो ना, पण आधी ऐकून तर घे मी काय बोलतेय ते. ऐक आधी. हे बघ, मला असं खूप आतून वाटतंय की मंजिरीने मायाचा खून केला. खून? हो, खून केलाय. ती मेलीच असणार. नाहीतर अशी अचानक घरातनं गायब कशी होईल माया? मला नाही वाटत मंजिरी वहिनी मायाचा खून करतील असं. तेच तर ना. सगळ्यांना हे असंच वाटतं तिच्याबद्दल. ती दिसते तशी नाहीये. आतापर्यंत तिने 4 माणसांचा खून केलाय. 4. 4 लोकांना? मग दादासाहेब, हा, अथर्वची आई अंबिका आणि मीराची आई. मीराच्या आईचा सुद्धा खून तिनेच केलाय मंजिरीने. 4. अरे बापरे. मग आपल्याला पोलिसांकडे कंप्लेंट करायला जायला हवं. माझा पण खरं तर हाच गोंधळ झालाय की पोलीस कंप्लेंट करायची की प्लॅनचेट करायचं. कारण पोलिसांनी जर मायाची चौकशी सुरू केली ना तर मंजिरी त्यात नक्की अडकणार. माया मरू नाही शकत मॉम. माझी माया ना. माझं प्रेम आहे तिच्यावरती. ती बायको आहे माझी. ती हनीमून पण नाही झालाय मॉम. सारखं आपला हनीमून खड्ड्यात गेला तुझा हनीमून. हा, मूर्ख. मॉम वेदा,
साखर ठेव बरं. सतत साखर नाही खायची हं? आणि कुठे होतीस तू इतका वेळ? आई मी कुठे नाही, घरातच खेळत असते. किती खेळायचं वेदा? अभ्यास झालाय का तुझा? आई अजून अजून स्कूल चालू नाही झालीये, काय नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. आई तुला एक विचारू? विचार ना. मी डेंजर मध्ये आहे का? वेदा, काय झालं बाळा? तुला कोणी काही बोललंय का? आई मला कोणी काहीच नाही बोललो. मला सगळं कळतंय. तुम्ही सगळे मला सेफ ठेवायचा प्रयत्न करतायत, स्पेशली तू आणि बाबा. तुम्ही ना मला खूप जपता. वेदा, आई बाबांना त्यांच्या मुलांची खूप काळजी असते आणि म्हणूनच ते जपतात आपल्या मुलांना, हो की नाही? आई तुम्हाला खरं खरं सांग, मला कोण किडनॅप करणार आहे का? नाही नाही वेदा, असं काही विचार नको करूस हा तू. असं काही होणार नाहीये. तू एक काम कर, तू खोलीत जा आणि चित्र काढ. मी आल्यावर तू काढलेलं चित्र बघते. जा. बाय. गुड नाईट. गुड नाईट. वेदाच्या या प्रश्नांची उत्तरं द्यायची तरी कशी? तिचे प्रश्न टाळले तर ती आणखीन विचार करत राहील आणि खरं सांगितलं नाही तर तिचा आमच्यावरचा विश्वास हळूहळू कमी होऊन जाईल. मीरा, आत्या, मीरा, मला मला मायाबद्दल समजलंय. मला कळलंय ती कुठे आहे. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. मछली जल की... वेदा, खरं तर या क्षणाला तुझा गळा ओढून तुला मारून टाकावं असं वाटतंय मला. पण कसं आहे ना, तुझी ती आत्मा आहे ना, तिची शक्ती थोडीशी वाढली आहे. त्यामुळे ती कशी, कुठे, कधी आड येईल याचा नेम नाही. पण मी ठरवलंय, तुला अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीर मारायचं. आणि त्यासाठी मी सगळी तयारी सुद्धा केली आहे वेदा. तू अजिबात काळजी करू नकोस. ज्याची कल्पना केलीये अगदी तसंच होणार. कालवर्षात तुझी वाट पाहते वेदा.